आणि यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। जिहाद करणाऱ्या व्यक्तींना हिंदू राष्ट्रामध्ये का ठेवावं असा प्रश्न निदा खान प्रकरणावरती नितेश राणेंनी उपस्थित केलाय। तर इम्तियाज जलील यांच्या घरावरती कधी ना कधीतरी बुलडोझर चालवण्याची वेळ येणार आहे असं म्हणत नितेश राणेंनी जलील यांच्यावरती सुद्धा हल्लाबोल केला। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। आज जगभरामध्ये युद्धामुळे तेल आणि गॅसचं मोठं संकट उभं राहिलंय, मात्र भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे संकटाची झळ सामान्य नागरिकांना बसली नाही असंही वाघ म्हणाले। मुंबईमध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। नीट पेपरफुटी विरोधामध्ये युवक काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवरती उच्च न्यायालयानं प्रदूषण मंडळाच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढलेत। यानंतर पहाटे मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी कांजूर डम्पिंग ग्राउंडला भेट दिली। दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या सगळ्या विविध उपाययोजनांची आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाहणी सुद्धा केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास केला। शरद पवारांना कुणी भेटू शकतं अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी केलेली आहे आणि तटकरे आणि पवार भेटीवरती अमोल मिटकरींनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे परदेश दौऱ्यावरती ठाम आहेत। फिरायला नव्हे तर विकासाच्या दृष्टीनं होणाऱ्या या सगळ्या जागतिक अधिवेशनासाठी अझरबैजानला निघालोय असं म्हणत लांडगेंनी परदेश दौऱ्यावरती जाणार असल्याचं म्हटलंय। आमदार संजय उपाध्याय यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। संजय उपाध्याय वाहनाऐवजी आता तेजस एक्सप्रेसनं चिपळूणला गेले। किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। किशोरी पेडणेकर महापौर असताना 100 कोटींचा घोटाळा झालाय असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं। इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे। सत्ताधारी नगरसेवकांच्या मालमत्तांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। मनपा आयुक्तांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे। मोदींनी ताफ्यातील गाड्या कमी केल्यावरती काँग्रेसनं टीका केली आहे। 2 दिवसांची हवा करण्याचा प्रयत्न आहे। अमित साटम अनेक गाड्या घेऊन फिरतात असं वक्तव्य पटोले यांनी केलं। पुणे ग्रामीणमधील गुन्हेगारी वाढली आहे। रोहित पवारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। नसरापूर प्रकरणावरील आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केलेली आहे। नीटची प्रश्नपत्रिका फोडणारे 3 जण अटकेत आहेत। दोषींवरती योग्य कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। शरद पवार सुनील तटकरे भेटीवरती रोहित पवारांनी टोला लगावलाय। तटकरेंना सिल्वर ओकचा चहा आवडत असेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं।